स्वागत आहे मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, रामतीर गावामध्ये आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव शिवाजी जयराम अहिरे, राहणार रामतीर तालुका सटाणा. तर आपली ही 22 ऑक्टोबरची पानगळे. तर साधारण मादी 80 ते 90% मादी दिसते आता. आणि मधमाशीचं बघून आम्ही एक पेटी 2 पेट्या मागवल्या आहेत, मधमाशीच्या पेट्या ठेवल्या आहेत. कारण मधमाशीमुळे परागीभवन चांगल्या पद्धतीने होतं आणि आपल्याला मादी कळी चांगल्या प्रमाणे सेट होते. बरोबर. परागीभवन जर डाळिंबामध्ये चांगलं झालं तर सेटिंगला काहीच अडचण येत नाही. आणि या पिरियड मध्ये समजा सेटिंग होत असतं, अशा पिरियड मध्ये मधमाशीला हानिकारक असं कुठलं कीटकनाशक तुम्ही नाही वापरलेलं नाही. कारण कीटकनाशक आता जेणेकरून आम्ही केमिकल थांबवलेलेच आणि हे आपलं ऑर्गॅनिकच चालू आहे मधमाशीच्या त्याच्यामुळं. जर इकोसाइडची आपण ह्याच्यावर फवारणी घेतली तर जो थ्रिप्स येतो, बरोबर, या कोवळ्या ज्या मादी फुल आहे त्याच्यावर जो थ्रिप्स येतो आणि चाटून जातो या ठिकाणी. बरोबर. नाही, आमचा तो एक्सप्रे झालाय आता मागच्या 8 दिवसापूर्वी. तर थ्रिप्स मावा वगैरे काही दिसत नाही. तर इकोसाइडचा वापर तुम्ही जर त्याच्यामध्ये केला तर थ्रिप्सचा अटॅक बिलकुल कमी होतो आणि मधमाशी पण डायव्हर्ट होत नाही. बरोबर. किंवा त्याच्यानंतर तुम्ही नीम सारखं जे नैसर्गिक कीटकनाशक आहे त्याचा पण या कंडिशनला तुम्ही तुमच्या बागेमध्ये वापर करू शकता. बरोबर. बरं, सेटिंग नंतर आता तुम्ही सेटिंग साठी खाली काही लिक्विड वगैरे देताय ड्रिप मध्ये? हे 87 13-0-45. आणि किती झाड आहेत हे आपली सगळी? हे आपले सर्व 1500 झाडे. आणि आता 1500 झाडाला साधारणपणे खताचे डोसेस वगैरे काय दिले होते का तुम्ही याला? हे पॉलिसल्फेट, मायक्रोन्यूटन, आपलं हे ग्रीन पोटॅश, संवर्धन तुम्ही ह्या झाडाला वापरलेलं आहे. एका झाडाला साधारणपणे किती खत वापरलंय संवर्धनचं आम्ही एका झाडाला 1 ते 1.5 किलो पर्यंत वापरले. म्हणजे अर्ध त्या बाजूला अर्ध ह्या बाजूला. बरं, संवर्धन मध्ये जे आहेत नैसर्गिक पेंड आहेत त्याच्यामध्ये करंज पेंड आहे, एरंड पेंड आहे, निंबोळी पेंड आहे, रॉक फॉस्फेट आहे, झेंडूची पेंड आहे, सांड पेंड आहे, नत्र, स्फुरद आणि पालाश विरघळवणारे जीवाणू पण आहेत, कॉन्सर्टिया म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहेत, पोटॅश अपटेक बॅक्टेरिया आहेत. हे खत वापरल्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारचं झाडामध्ये कॅनोपी तयार होते आणि चौकी चांगली निघते आणि त्याच्यामुळे फ्लॉवरिंग अतिशय चांगलं या ठिकाणी झालेलं तुम्हाला दिसत असेल. तर संवर्धनचा फायदा तुम्हाला तुमच्या झाडामध्ये काही झालेला वाटतो का? हो, कारण आम्ही मागच्या वर्षापासून वापरतोय, आम्हाला चांगले रिझल्ट भेटले संवर्धनचे. बरोबर. तुम्ही जे प्लॉट चालू आहे तिथं पण आपण संवर्धन वापरलं होतं आणि तिथं पण चांगला रिझल्ट आणि फुगवून वगैरे तुम्हाला चांगले मिळाले. या वर्षी पण संवर्धनच डोसेस मध्ये टाकलेले. आता संवर्धन डोसेस मध्ये तुम्ही घेतलेला आहे. अजून काय सांगू शकता याच्याबद्दल? शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल की बाबा डाळिंब लावावं न लावावं? डाळिंब शेती फायद्याची आहे की तोट्याची आहे? नाही, डाळिंब शेतीला जर मार्गदर्शन चांगलं राहिलं ना खूपच फायद्याची आहे. आम्हाला सध्या महेंद्र पवार यांचंच मार्गदर्शन चालू आहे. बरोबर. 3-4 वर्षापासून त्यांचंच मार्गदर्शन चालू आहे आम्हाला. आणि त्यांच्या या मार्गदर्शनामुळे आम्हाला चांगले पैसे पण होत आहे. बरोबर. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं जे काही स्वप्न असेल किंवा स्वप्न सत्यात उतरवण्याची ताकद फक्त ह्या डाळिंब पिकामध्ये आहे. शेतकऱ्यांनी जरूर ह्या डाळिंब पिकाकडे पॉझिटिव्हपणे बघितलं पाहिजे आणि डाळिंब शेती जरूर केली पाहिजे. धन्यवाद.